बऱ्याच ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे आणि अनेक ठिकाणी जे आता कपाशीची पेरणी होत आहे. पण त्यासोबतच जे आहे त्यांना आंतरपीक म्हणून या ठिकाणी ढेंच्याची जी आहे ती पेरणी केल्या जाते. आपण पाहू शकता की ही एक आधुनिक पद्धतीने या ठिकाणी जे आहेत ढेंच्याची पेरणी केल्या जाते. आपण पाहू शकता की या ठिकाणी ढेंच्याची लागवड म्हणजे जमिनीमध्ये सुपीकता राहावी यासाठी ढेंच्याची लागवड केल्या जाते. म्हणजे पराठीचं जे पीक आहे त्यासोबतच या ठिकाणी ढेंच्याचं पीक जे आहे ते लागवड केल्या जाते. त्यानंतर ते पीक जे कापून या ठिकाणी त्याचं जमिनीमध्ये गाडलं जातं जेणेकरून जमीन सुपीकता जी आहे याची वाढते. आपल्यासोबत त्यातले जे शेतकरी आहेत ज्यांनी या ठिकाणी ढेंच्याची जे लागवड केलेली आहे आपण मला त्याच्यावर जाणून घेऊया. दादा मला सांगा तुम्ही जे आता जे यंत्र आहे यातून जे तुम्ही ढेंच्याची लागवड करता नेमकं याच्या मागचं कारण काय काय सांगाल? यामागचं कारण म्हणजे दिवसेंदिवस आपण रासायनिक खताचा वापर करतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि जमिनीमध्ये प्रदूषण किंवा जलप्रदूषण हे सुद्धा राहते. यावर छान उपाय म्हणून हिरवळीचं खत, ढेंचा आणि बोरो हे असतात. त्यापैकी आम्ही ढेंचा हे पेरतो. इथं कपाशीची लागवड करणार आणि 2 तासाच्या मधात आम्ही ढेंच्याची लागवड करणार आहे. यातून 30 ते 35 दिवसानंतर हा ढेंचा जवळपास साधारण 2.5 ते 3 फूट होईल. त्यानंतर आम्ही हा जमिनीतच गाडून टाकेल. त्यातून हे जमीन सुपीक होईल आणि जे आपण रासायनिक खतामार्फत NPK देतो ते या ढेंच्याद्वारे या जमिनीला तसंच या पिकांना मिळणार आहे. याच्यामध्ये या पिकामध्ये या पिकाला किती फायदा होतो आणि उत्पन्नात काही याचा वाढ होते काय? हो, हो. ज्याप्रमाणे आपण रासायनिक खतं देतो उत्पन्न वाढीसाठी, रासायनिक खतं दिल्यानंतर ज्याप्रमाणे 20 ते 25% उत्पन्नात वाढ होते, त्याचप्रमाणे हिरवळीच्या खताने सुद्धा 10 ते 15% वाढ होते आणि याचा खर्च जो आहे हा रासायनिक खतापेक्षा कमी असतो आणि यातून जमिनीला कुठलीही इजा होत नाही किंवा नुकसान होत नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी रासायनिकपेक्षा हिरवळीच्या खताचा वापर करायला पाहिजे. हे होते इथले कुंभारी या गावाचे शेतकरी ज्यांनी या ढेंच्याची लागवड केलेली आहे आणि त्यासोबत त्यांचं म्हणणं आहे की बा हिरवळी म्हणजे तुम्ही रासायनिक खतं वापरण्यापेक्षा या ठिकाणी हिरवळीचं खत म्हणजे ढेंचा हा वापरून या ठिकाणी तुम्ही चांगलं उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.